पाठीचा लक्ष आपल्या अंतरिक्ष संपूर्ण शरीर शिक्षण करायचं आहे. चांगले कोपरे शिथिल आहे. सर्वपटी जमीन समांतर स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा करणार आहोत. श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित ऍक्टिव्ह एक्झेलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. आवाज कमी येतोय का? आवाज कमी येत असेल ना तर पुन्हा रिजॉईन व्हा. म्हणजे एकदा मीटिंग लिव्ह करून पुन्हा एकदा रिजॉईन व्हा. बाकीच्यांना आवाज येतोय का? करणार आहोत आपण श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती दोन्ही नाकपुड्यांनी ऍक्टिव्ह एक्झेलेशन आणि पॅसिव्ह इन्हिबिशन. दोन्ही हात गुडघ्यांवर असतील द्रोण मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटलेले आहे. तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा आहे. या प्रकारे ज्यांचं नाक चोळलं असेल, सर्दी झाली असेल तर ही कृती करणं टाळायचं आहे. फक्त 15 आवर्तनं करायची आहेत आपापल्या क्षमतेने. ऍक्टिव्ह एक्झेलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्र. सुरुवात करूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 15 आवर्तनं आपापल्या क्षमतेने. सावकाश कृती थांबवायची. श्वसन मार्गामधला मोकळेपणा, त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करणार आहोत. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. काही क्षण शांत. प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करणार आहोत नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे सुकूया. जोडलेले हात कपाळ जमीन. सीटचा भाग न उचलता आपापल्या क्षमतेने पुढे झुकण्याचा प्रयत्न. या दिवसाची सुरुवात, या आठवड्याची सुरुवात आणि आजच्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्र स्पर्श आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. शुभ सत्य. दोन्ही पाठ समोर.
दोन्ही पाय जॉईन करून घेऊया, दोन्ही पावलं जॉईन करून घ्यायचे, दोन्ही हात मागे असतील, पाठीचा कणा आपला सरळ आहे. आणि आता जास्तीत जास्त पावलं स्वतःकडे खेचून द्यायचे आणि जमिनीकडे वर खाली, श्वास घेत वर, पावलं स्वतःकडे खेचून घ्यायचे, बरोबर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. मध्यभागी येऊन थांबायचं आणि रोटेशन करून घेऊया क्लॉकवाईज. 1, फक्त अँकल मधून पावलाचं रोटेशन, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. छान. मध्यभागी येऊन थांबायचं. उजवा पाय आपण आता फोल्ड करूया आणि त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या पाय फोल्ड करायचा उजवा पाय आणि वरती मांडीवर ठेवायचा, डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा पाय. पाऊल बाहेर असेल, बरोबर. आणि आता डाव्या हाताची 5 बोटं उजव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्यायची, एकमेकांमध्ये गुंफवायचे. डाव्या हाताची 5 बोटं उजव्या पायाच्या पावलामध्ये एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची या प्रकारे. डाव्या हाताची बोटं उजव्या पावलामध्ये गुंफून घ्यायची. बरोबर. आणि आता चवड्याचा जो भाग आहे आपला, बोटांचा भाग, तो थोडासा असा वर खाली करायचा. बरोबर, थोडासा असं वर खाली गुडघा नाही आपल्याला हलवायचा आहे. पाऊल जे आहे, उजव्या पायाचा जो पाऊल आहे त्याच्या जी 5 बोट आहेत ती डाव्या हाताची 5 बोटं त्या ती त्याच्यामध्ये गुंफवायची आणि फक्त पावलाचा जो भाग आहे म्हणजे बोटांचा जो भाग आहे तो थोडासा वर खाली करायचा आहे. तुम्ही फक्त माझी विंडो समोर ठेवा म्हणजे तुम्हाला एकदम स्पष्ट दिसेल मी जे काही करते ते. बरोबर. आता थोडासा तो वर खाली केला की मग पाऊल आता रोटेशन करून घ्यायचं क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजू. 1, 2, 3, 4, 5. बरोबर. थांबायची आणि मग आता करूया बेबी पोश्चर. थोडासा पाय वर उचलून करायचा आहे, उजवा पाय थोडासा वर उचला. डावा हात जो आहे तो अँकलच्या खाली असेल उजव्या पावलाचा, उजवा हात गुडघ्या, बरोबर. आणि आता थोडंसं उजवीकडे, डावीकडे आणि उजवीकडे. बरोबर करतो आपण, केलेलं आहे हे गेल्या आठवड्यामध्ये. थोडंसं बेबी पोश्चर, 2 दिवसाचा गॅप असतो त्यामुळे आपले थोडेसे स्नायू रिजिड झालेले असतात, तर ते मोकळे करण्यासाठी आपण या कृती करतोय. बरोबर, थोडंसं आणि मग मध्यभागी येऊन थांबायचं, उजवा पाय सरळ करायचा. आता ह्या सगळ्या कृती डाव्या पायाने. डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या थोडंसं बाहेर असेल. उजव्या हाताची 5 बोटं डाव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्यायचे, एकमेकांमध्ये क्लच करायचे आणि ते थोडंसं पाऊल पुढे मागे असं करायचंय, थोडंसं वर खाली. बरोबर. आणि मग रोटेशन क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने. 1, 2, 3, 4, 5. छान. मध्यभागी येऊन थांबायचं आणि बेबी पोश्चर. डावा पाय थोडासा वर उचलायचा, उजवा हात अँकलच्या खाली, डावा हात गुडघ्यावरती आणि थोडंसं उजवीकडे डावीकडे. जांघेपासून पाय थोडंसं आपण तिथे ताण देतोय आणि दाब देतोय, बरोबर. थोडंसं उजवीकडे डावीकडे. छान. 5 वेळेला आपण कृती करून घेऊया, अजून 2दा. आणि मग मध्यभागी येऊन थांबायचंय. डावा पाय सावकाश खाली आणि मग तो सरळ करायचा. तर दोन्ही पावलं जुळून घेऊया आणि करूया बटरफ्लाय. आपल्या हाताची पकड पावलाच्या खाली आणि थोडीशी डायनॅमिक हालचाल, थोडीशी जलद हालचाल करणार आहोत आपण. सुरुवात करूया. पाठीचा कणा आपला सरळ असेल, हालचाल फक्त आपल्या गुडघ्यांमध्ये वर खाली. बरोबर.
7 ते 8 वेळा ही कृती करून झाली की मग थांबायचंय. मग पावलाची पुन्हा एकदा पकड घट्ट करायची. 7 ते 8 वेळा झालं की पावलाची थोडीशी पकड घट्ट करायची. जास्तीत जास्त गुडघे जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करायचा, हाच नाही. आणि एकदा उजवीकडे आपल्याला वळायचंय आणि एकदा डावीकडे. बरोबर. एकदा उजवीकडे 1, एकदा डावीकडे 2, उजवीकडे 3, डावीकडे 4, उजवीकडे 5, डावीकडे 6. छान. 7, 8, 9, 10. मध्यभागी येऊन थांबायचं. सावकाश सावकाश कृती करा. एकदम सावकाश, म्हणजे फक्त आपल्याला शिफ्ट करायचंय थोडस. जास्त न झुकता आपली क्षमता असेल तेवढ्याप्रमाणे झुकण्याचा प्रयत्न करायचा. मग सावकाश, दोन्ही पाय सरळ, विश्रांती. मान मागे सैल सोडून घेऊया, विश्रांती. साधी बैठक घालायची, साधी मांडी घालायची. दोन्ही हात समोर असतील, हात समोर. आणि आता हाताचे जे तळवे आहेत हे जमिनीला समांतर आहेत. आणि आता थोडीशी वायपर मुवमेंट करायची. गाडीचे वायपर कसे फिरतात त्याप्रमाणे. एकदा आपले हात उजव्या दिशेला जातील, मध्यभागी, आणि मग डाव्या दिशेला. बरोबर बरोबर. बरोबर. वायपर मुवमेंट. एकदा उजवीकडे, मध्यभागी, मग डावीकडे, मध्यभागी. 1, फक्त पंजांमध्ये हालचा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, बरोबर करताय, 10. मध्यभागी येऊन मग थांबायचं. आता हाताचे तळवे सिलिंगला समान, वरती आकाशाच्या दिशेने. आणि आता हात श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. पुन्हा फोल्ड करूया. आणि आता करणार आहोत आपण शोल्डर रोटेशन. दोन्ही कोपरे समोरून जॉईन करून घ्यायचे. आणि आता सुरुवात करूया. श्वास घेत दोन्ही आपली कोपरं वर, श्वास सोडत खाली. 1, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 4, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 5. पुन्हा दोन्ही कोपरे समोरून जॉईन करून घेऊया. आणि आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 2, 3, 4, 5. 5 वेळा कृती झाली की थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. डोळे अलगद मिटून घेऊया आणि तिथल्या तिथेच विश्रांती. पूर्णपणे आपल्या हातांच्या इथे आलेला ताण, दाब, त्याकडे लक्ष. आणि आता इथूनच आपण करणार आहोत नेक रोटेशन. डोळे अलगद मिटलेले. आणि आता हळूहळू आपली हनुवटी गळ्याकडे जाऊ देत. थोडीशी मान पुढे झुकवायची आहे. आता सुरुवात करूया. सावकाश, मान उजवीकडे, पाठीमागे, डोळे अलगद मिटलेले. डावीकडे, मध्यभागी, क्लॉकवाईज सेकंड राऊंड. सावकाश, मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. लास्ट राऊंड क्लॉकवाईज. उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. आणि आता अँटी क्लॉकवाईज 3 राऊंड. सावकाश, मान डावीकडे, पाठीमागे, अगदी सावकाश कृती. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. लास्ट राऊंड. सावकाश, मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत सावकाश, मान सरळ होईल. दोन्ही पायांमध्ये हलकं घ्या आणि विश्रांती.
आज आपण एक नवीन आसन बघणार आहोत, ते म्हणजे जानू शिरासन. जानू म्हणजे गुडघ्याला संस्कृत मध्ये जानू असं म्हटलं जातं आणि शिर म्हणजे आपलं कपाळ. आपलं कपाळ आपल्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. आणि कसं केलं जातं आधी बघून घेऊया. सोपं आहे. फक्त पुन्हा एकदा ज्यांचं पोटाचे ऑपरेशन झाले असतील त्यांनी फक्त ही कृती करणं टाळायचं आहे, किंवा ज्यांना हायपर ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांनी सुद्धा ही कृती करणं टाळायचं आहे. तर हे कसं केलं जातं आधी बघून घेऊया. ह्याचे लाभ म्हणजे ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त, त्याचबरोबर आपल्या पायाचे जे स्नायू आहेत ते ताणले जातात, त्यामुळे त्यांचं आरोग्य सुधारतं, पाठीच्या कण्याचं आरोग्य सुधारतं. हे कसं आधी बघून घेऊया. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ असतील. उजवा पाय आपण प्रथम फोल्ड करतो आणि त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीला लावून घेतलेलं आहे. डावा पाय आपला सरळ आहे. उजवा पाय फोल्ड केला, पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावलंय. दोन्ही हात आता डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे आणि हळूहळू थोडासा एक बॅकवर्ड बेंड घ्यायचा आणि मग हळूहळू दोन्ही हात मांडीला घासत घासत, पायाला घासत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. दोन्ही हातांनी आपलं पाऊल पकडायचा प्रयत्न करायचा. टाच, तळवा किंवा पायाची बोट जे आपल्याला शक्य आहे ते पकडायचा प्रयत्न करायचा. सुरुवातीला कमरेतनं पुढे झुकायचं आणि मग आपलं कपाळ जे आहे ते गुडघ्याच्या दिशेने सैल सोडून द्यायचं. आता ज्यांचे हात पूर्ण पावलापर्यंत जात नसतील त्यांनी ते जमिनीच्या दिशेने या प्रकारे सैल सोडून द्यायचे. ज्यांचे हात पावलापर्यंत जात नाहीत त्यांनी जमिनीच्या दिशेने सैल सोडायचे आणि आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैल सोडायचं. कधी कधी आपल्या पोटाच्या आकारामुळे किंवा तिथल्या त्याच्यामुळे आपल्याला पुढे झुकताना थोडा त्रास होतो, तर हात जमिनीच्या दिशेने एकदम सैल सोडून द्यायचे. ठीक आहे, सुरुवात करूया मग. स्थिती घेतलेली आहे प्रत्येकाने. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय आपण सुरुवातीला फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. बरोबर खाली ठेवायचंय, मांडी वर न ठेवता खाली ठेवायचंय पूर्णपणे जमिनी. ठीक आहे, दोन्ही हात आता आपल्या मांडीवर ठेवा. दोन्ही हात मांडीवर. बरोबर. आणि आता थोडस एक श्वास घेताना थोडस मागे झुकायचंय. एक श्वास भरून घेत घेत थोडस मागे झुका आणि श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. बरोबर, छान, बरोबर करताय. करा करा, मी बघतीये. आणि तर ज्यांना शक्य आहे त्यांनी पाऊल पकडा. आपले हात पावलापर्यंत जात नसतील तर जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. सैल सोडा. ठीक आहे, बरोबर. आणि कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैल सोडा. अंतिम स्थितीमध्ये पाठकण्यावर येणारा ताण त्याकडे लक्ष. पोटावरती आपला दाब आहे. हॅमस्ट्रिंग्स मसल सगळे ताणले गेले. छान. सावकाश तिथल्या तिथे सरळ. बरोबर आहे, हेमाताईंचं छान झालेलं आहे. छान. ठीक आहे, सावकाश मध्यभागी तिथे सरळ. बरोबर बरोबर. आता उजवा पाय आपल्याला सरळ करायचा. अगदी सावकाश कृती करायची. आपल्याला कधी कधी पोटामुळे पुढे झुकताना त्रास होतो, त्यामुळे आपला जेवढी क्षमता आहे त्याप्रमाणे प्रयत्न करायचा. आता डावा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. बरोबर. आणि आता दोन्ही हात आता उजव्या पायाच्या मांडीवर असतात. आणि आता एक श्वास भरून घेताना थोडस मागे झुकायचं. आणि श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. बरोबर, छान. आणि मग कपाळ जे आहे ते गुडघ्याच्या दिशेने सैल सोडा किंवा गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हाताने उजव्या पायाचं पाऊल, टाच किंवा बोट पकडायचा प्रयत्न, किंवा हात खाली सैल सोडून द्या. जमिनीला लागू देत हात. बस बस बस, तेवढे खाली तिथे थांबायचं. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. थोडासा गुडघा फोल्ड केला तरी चालेल सर. तुम्ही सर थोडासा गुडघा फोल्ड करा, म्हणजे तुम्हाला अजून जरा बरं वाटेल. पाय थोडस असं आपल्याकडे खेचून घ्या. ओके, हेमाताईंचा प्रयत्न छान आहे. ठीक आहे. आणि मग उलट चाल करताना तिथल्या तिथेच सरळ. बरोबर. आणि आता डावा पाय सरळ करायचा आहे. थोडा वेळ विश्रांती. आता आपण जी ही एकेका पायाने कृती केली, नंतर आता उद्या आपल्याला दोन्ही पाय समोर ठेवून आपल्याला ही पुढची कृती करायची आहे. त्याला पश्चिमोत्तानासन म्हणतात. आता हे थोडंसं ऍडव्हान्स आसन आहे. आज आपण त्याची बेसिक तयारी केली. मान मागे सैल सोडून द्यायची, विश्रांती.
आपण शयन स्थितीमध्ये आज एक आसन बघणार आहोत, उत्तान वक्रासन. तर हे कसं केलं जातं घेऊया आणि मग आपण एकत्रित शयन स्थितीमध्ये जाऊया. शयन स्थितीमध्ये उत्तान वक्रासन आणि पोटावर पडून आपल्याला सुलभ भुजंगासन बघायचं आहे. तर ही दोन्ही आसनं मी आधी दाखवते आणि मग आपण एकत्रित करूया. जेव्हा आपण आता जानु शिरासन केलं, आपले दोन्ही पाय स्ट्रेच झाले होते, हॅमस्ट्रिंग मसल आपले ताणले गेले होते. तर ते थोडेसे तो तो जो ताण आहे तो कमी करण्यासाठी आपण आज बघणार आहोत उत्तान वक्रासन. तर हे कसं केलं जातं बघून घेऊया. याला कॉन्ट्रा इंडिकेशन काही नाहीये तसे बघायला गेलं तर अगदी सोपं आसन आहे, सगळे करू शकतात. फक्त प्रचंड प्रमाणात पाठदुखी असेल त्यांनी हे आसन करणं टाळायचं. उत्तान वक्रासनासाठी आपल्याला दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत आहे. आणि मग आपल्याला एक एक पाय फोल्ड करायचा आहे. उजवा पाय फोल्ड करायचा, मग डावा पाय. दोन्ही पायांच्या टाचा ज्या आहेत त्या हाताच्या आधाराने सीटच्या जवळ घ्यायच्या. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा जुळलेला आहे, टाचा सीटच्या जवळ आहे. आणि मग आपल्याला दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आहेत या प्रकारे. आणि ही पकड जी आहे ती आपल्या डोक्याच्या मागे, थोडंसं डोकं वर उचलायचं आणि त्या हाताच्या पकडीवर आपलं डोकं ठेवायचं. दोन्ही हात जे आहेत, हाताची कोपरं ही जमिनीवर आहे. ही स्थिती आपली पक्की झाली की मग आपले आता हे जुळलेले पाय आहेत हे एकदा उजवीकडे जातील आणि मान डाव्या दिशेने. आता तुमच्या लक्षात आलं असेल की याला वक्रासन का म्हटलं जातं, कारण की इथे आपल्या कमरेच्या स्नायूंना एक पीळ मिळतो, स्ट्रेच, म्हणजे ताण पण असतो आणि दाब पण असतो. डाव्या मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा, हाताची कोपरं कुठेही न उचलता. आसन सोडताना उलट चाल करताना सावकाश मध्यभागी यायचं, मान आणि दोन्ही पाय मध्यभागी असतील. टाचा ज्या लांब गेल्या असतील सीट पासून त्या पुन्हा एकदा हाताच्या आधाराने करायच्या. पुन्हा हातांची गुंफण करायची बोटांची आणि ते आपल्या डोक्याच्या मागे. मग जुळलेले जे पाय आहेत हे डाव्या दिशेला जातील आणि मान उजवीकडे. आता बघा तुमच्या लक्षात येईल, पावलावर पाऊल आहे, विरुद्ध बाजूने आपली भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा, उजवीकडे मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आणि आसन सोडताना सावकाश मध्यभागी, उलट चाल, मध्यभागी यायचं आणि मग एक एक पाय सरळ करायचा, हाताची गुंफण सोडून आणि मग विश्रांती. ठीक आहे, उत्तान वक्रासन कळलं. आणि मग आता पोटावर पडून सुलभ भुजंगासन कसं असतं तेही बघून घ्या. एका कुशीला पोटावर पडून विश्रांती. आणि आज आपण करतोय सुलभ भुजंगासन. पण पुन्हा कॉन्ट्रा इंडिकेशन, ज्यांच्या पोटाचं ऑपरेशन झालंय त्यांनी ही कृती करणं टाळायचं. सुलभ भुजंगासनसाठी दोन्ही पाय सरळ, दोन्ही हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. ही झाली आपली पूर्व स्थिती. आणि मग आपल्याला दोन्ही हात फोल्ड करायचे, हाताची कोपरं जी आहे ती छातीच्या सरळ रेषेत असतील आणि हाताचे पंजे चेहऱ्याच्या सरळ रेषेत. ही स्थिती आपली पक्की झाली की मग हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, छातीचा भाग आणि पोट असं करत आपल्याला थोडस वर यायचं. आणि नजर जी आहे ही आपली सिलिंगकडे असते. थायरॉइड साठी अतिशय उपयुक्त, त्याचबरोबर ज्यांना स्पॉन्डिलायटिसचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त, उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक. तिथे आपल्या मानेच्या इथे कंठस्थ ग्रंथींवर ताण येतो आणि मागच्या बाजूने दाब असतो, म्हणून थायरॉइड प्रतिबंधात्मक, उपचारात्मक असं हे सुलभ भुजंग. आणि आसन सोडताना हळूहळू आपलं पोट, छातीचा भाग, हनुवटी, नाक आणि कपाळ असं करत सावकाश जमिनीवर दोन्ही हात सरळ करायचे आणि मग विश्रांती. ठीक आहे, सुरुवात करूया. एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये या. आता अगदी सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया आणि हातांमध्ये अंतर. छान.
आणि आता आपण करणार आहोत सायकलिंग. त्यासाठी सुरुवात करायची, दोन्ही पाय जोडलेले. सायकल माहिती ना, आपण प्रत्येक जण चालवत असेल सायकल, तर ती आता आपल्याला करायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता दोन्ही पाय आपल्याला हळूहळू 90 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचे, 90 डिग्री वर. बरोबर. आणि आता एकेका पायाने सायकलिंग करायचे. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ, अगदी सावकाश. हा, तिथल्या तिथे न करता आपले पाऊल इकडे जाऊ दे, अगदी सावकाश करा. पाऊल जमिनीकडे जाऊ दे, प्रत्येक पाऊल जमिनीकडे जायला पाहिजे. म्हणजे तो इफेक्ट आहे तो खूप छान भेटतो. आपल्या पोटावरती छान असा ताण येतो. वेट लॉस साठी अतिशय उपयुक्त. त्याचबरोबर आपले थाय मसल्स वाढलेले असतात, तर ते फ्लेक्झिबल करण्यासाठी उपयुक्त. बरोबर, छान. आणि आता रिव्हर्स सायकलिंग, उलट बाजूने करा. रिव्हर्स सायकलिंग, छान. पोटावरती छान असा ताण येतो. कोअर मसल्स आपले चांगले सुधारतात, आरोग्य त्यांचं सुधारतं. सावकाश थांबूया. दोन्ही पाय पुन्हा 90 डिग्री वर येऊ दे, सरळ. आणि मग हळूहळू नियंत्रित जमिनीवर, अगदी सावकाश. पोटाच्या इथे आलेला स्ट्रेच, स्ट्रेस तो पूर्णपणे अनुभवण्याचा प्रयत्न. ताण आणि दाब. आणि आता आपण करूया उत्तान वक्रासन. त्यासाठी स्थिती, उत्तान वक्रासन आपल्याला दोन्ही प्रकारे करायचं असतं. एकदा बैठक स्थितीमध्ये, बैठक स्थितीमध्ये करतो त्याला वक्रासन म्हणतात. आणि जेव्हा ते शयन स्थितीमध्ये जातं, म्हणजे उत्तान म्हणजे शयन स्थिती, मग त्याला उत्तान वक्रासन म्हणतात. सुरुवात करूया आता. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, मान मध्यभागी, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत. हे आता आपलं आपण तपासून पाहायचंय. माझं संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत. आणि आता सुरुवातीला उजवा पाय फोल्ड करूया, पाऊल जमिनीवर. मग डावा पाय फोल्ड करूया, पाऊल जमिनीवर. टाचा हाताच्या आधाराने एकदम सीटच्या जवळ लावून घ्यायच्या आहे. सीटला चिटकवायच्या दोन्ही टाचा पायांच्या. बरोबर. आणि आता इथे पुन्हा एकदा आपला संपूर्ण आकृतीबंध तपासून पहा. पावलाला पाऊल चिकटलंय, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी चिकटलेली आहे. पोटाचे खांदे रिलॅक्स. आता हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ही पकड आपल्या डोक्याच्या मागे. बरोबर. हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायचे, थोडस डोकं वर उचलायचंय. आपण उशी कशी घेतो त्याप्रमाणे त्या हाताच्या पकडीवर आपलं डोकं ठेवायचं. पुन्हा एकदा इथे स्थिर राहायचंय. खांदे शिथिल, पोटाचे स्नायू रिलॅक्स. दोन्ही हातांची कोपरं आता जमिनीवर आहे. आणि आता सावकाश आपले जुळलेले जे पाय आहेत हे उजव्या दिशेला जातील आणि आपली मान डाव्या दिशेला. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. आपला उजवा जो पाय आहे तो जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या. त्याच्यावर आपला डावा पाय आहे. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, प्रयत्न शैथिल्य, देहधारणा, प्राणधारणा. देहधारणा म्हणजे बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध आपला आपण तपासून पाहायचा आहे. पूर्णपणे आपल्या कमरेच्या इथे आलेला पीळ, तिथे आलेला ताण दाब त्याकडे लक्ष. त्याचबरोबर आपल्या मानेच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला थोडासा ट्विस्ट जाणवतोय, थोडासा पीळ जाणवतोय, त्याकडे. आपल्या थायरॉइड आणि पॅराथायरॉइड जे आपल्या ग्लँड्स आहेत, ग्रंथी आहेत, तिकडे ताण दाब निर्माण होतो. त्यामुळे पुन्हा एकदा हे थायरॉइड प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक असं आहे. त्याचबरोबर डायबेटीस प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक असं हे असं नाही. सावकाश उलट चाल करूया. हळूहळू आपली मान मध्यभागी येईल आणि दोन्ही पाय सुद्धा मध्यभागी. टाचा सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा एकदा जवळ वळून घेऊया. हातांची पकड आणि डोक्याच्या मागे हाताची पकड असेल आपली. आता जुळलेले पाय डाव्या दिशेला जातील आणि आपली मान उजवीकडे. जुळलेले पाय डाव्या दिशेला आणि मान उजवीकडे.
पावलावर पाऊल ठेवायचे, गुडघ्यावर गुडघा. हा बरोबर, छान. उजव्या साईडने उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. डोळे बंद. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायचंय. कपाळावर कोणतीही आटी नाहीये. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आणि आता विरुद्ध साईडने कंठस्थ ग्रंथींवर, त्याचबरोबर आपल्या कमरेच्या ठिकाणी आलेला पीळ, ताण आणि दाब याची जाणीव. प्राणधारणा, जाणीव श्वासाची. खूप छान. आणि सावकाश उलट चाल करताना हळूहळू आपले पाय मध्यभागी येतील, मान मध्यभागी येईल. हाताची पकड सोडून घेऊया आणि एक एक पाय सरळ करूया. उजवा पाय, मग डावा पाय सरळ आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, विश्रांती. आता सावकाश एका कुशीला वळूया आणि पोटावर पडून विश्रांती घेऊया. सावकाश एका गालावर पडून विश्रांती. आणि आता टीव्ही पोश्चर मध्ये येऊया. हाताची कोपरे जी आहे ती जमिनीवर असू दे आणि हाताच्या तळव्यांमध्ये आपला चेहरा. टीव्ही पोश्चर. हा बरोबर. हाताची कोपरं जमिनीवर स्टँड करायचं, दोन्ही हातांचा स्टँड करायचा. हा आणि आपला चेहरा तळव्या, आपल्या हातांच्या तळव्या. दोन्ही पाय आता जोडून घ्या मागून. एकमेकांच्या जवळ येऊ दे दोन्ही पाय आणि ते फोल्ड करूया. 90 डिग्री फोल्ड झालेत आपले पाय. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे. एक पाऊल जास्तीत जास्त जमिनीकडे जाऊ दे. 2 3 4 बरोबर करताय. 5 विरुद्ध बाजूने डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 आणि 5. छान. सावकाश गती थांबवायची. दोन्ही पाय सरळ करायचे. आता दोन्ही पाय तसेच सरळ ठेवा. पायाचे तळवे जे आहेत ते सिलिंगच्या दिशेने. आणि आता हात शरीराच्या जवळ येऊ दे. हाताचा स्टँड सोडून द्यायचा आहे आणि आपलं कपाळ जमिनीवर लावायचंय. आता आपलं कपाळ जमिनीवर टेकलेलं आहे. हातापायाचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत. आता दोन्ही हात फोल्ड करूया. हाताची कोपरं छातीच्या सरळ रेषेत. हाताचे पंजे चेहऱ्याच्या सरळ रेषेत. दोन्ही पाय मागून जुळले. ही स्थिती पक्की झाली. आता आपण करतोय सुलभ भुजंगासन. हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, छातीचा भाग आणि पोट असं करत थोडस वर यायचंय आपल्याला. बरोबर, थोडस वर. हा छान. हाताची कोपरं जमिनीवरच राहू दे. छान. आणि आता नजर आपली सिलिंगच्या दिशेने. नजर आपली वरती सिलिंग. तोंड बंद. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. तोंड बंद, डोळे बंद. आणि बंद डोळ्यांनी आपल्या कंठापासून ते आपल्या उदरापर्यंत म्हणजे पोटापर्यंत संपूर्ण स्नायूंना आलेला ताण, त्याची जाणीव. मानेच्या मागच्या बाजूने असलेला दाब, पाठकळ्याला आलेला दाब, त्याची जाणीव. थायरॉइड प्रतिबंधात्मक उपचारात्मक असं हे सुलभ भुजंगासन. त्याचबरोबर स्पॉन्डिलिसिस साठी सुद्धा उपचारात्मक. छान, खूप छान. आणि आता सावकाश उलट चाल करताना डोळे उघडायचे. हळूहळू आपलं पोट, छातीचा भाग, हनुवटी, नाक आणि कपाळ असं करत कपाळ पूर्णपणे जमिनीवर टेकू दे. दोन्ही हात खाली शरीराच्या जवळ आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती.
आणि आता आपण एक सोपं आसन आहे पर्वतासन, आपण ते एकत्रित करू शकतो. पण अगदीच गोंधळ वाटत असेल तर तुम्ही माझ्याकडे बघू शकता. आता इथे आपल्याला पुन्हा एकदा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर असू दे. आता ते दोन्ही हात फोल्ड करायचे आणि हाताचे पंजे छातीच्या रेषेत येऊ दे. मगाशी हाताची कोपरं छातीच्या रेषेत होती, आता हाताचे तळवे जे आहे ते छातीच्या रेषेत, हाताची कोपरं जी आहे ही सिलिंगच्या दिशेने आहे. ठीक आहे, दोन्ही हात फोल्ड केले बरोबर. आणि आता आपले पाय जे जुळलेले आहेत ना मागे, ते थोडेसे लांब करा, एकमेकांपासून लांब करा दोन्ही पाय. हा, आणि पायांची बोटं जी आहेत ती आता जमिनीवर येऊ दे आणि टाचा आपल्या पायाच्या या सिलिंगच्या दिशेने गेल्या बरोबर. पायाची बोटं जमिनीवर आहे, टाचा सिलिंगच्या आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला हळूहळू आपलं कपाळ, नाक आणि हनुवटी करत दोन्ही हात आता सरळ करायचे. सरळ सरळ करा दोन्ही हात. हा बरोबर बरोबर. ठीक आहे. आणि आता आपले पाय जे जमिनीकडे आहेत ना ते आता थोडेसे वर उचलायचे. सीटचा भाग थोडा वर उचला. येस बरोबर, सीटचा भाग वर उचलला. आणि आता पाय जे आपल्या एकमेकांपासून लांब आहेत ते एकमेकांच्या जवळ, दोन्ही पावलं एकमेकांच्या जवळ आहेत बरोबर. आणि नजर आपली दोन्हीही पायांच्या अंगठ्यांवर, नजर आपली दोन्हीही पायांच्या अंगठ्यांवर. आता याला म्हणतात पर्वतासन किंवा अधोमुख श्वानासन. आपण ही जी स्थिती घेतलेली आहे ती आता आपल्याला पुढे सूर्य नमस्कारासाठी उपयोगी पडणार आहे, म्हणून एक व्हेरिएशन म्हणून आपण ही स्थिती घेतली आहे बरोबर. छान. आणि आता हळूहळू सावकाश पुन्हा एकदा आपले दोन्ही गुडघे जमिनीवर येऊ दे, दोन्ही गुडघे जमिनीवर येऊ दे. पोटाचा भाग, छातीचा भाग हळूहळू सावकाश जमिनीवर, कपाळ जमिनीवर, दोन्ही हात खाली, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. एका जागेवर ठेवून विश्रांती. आता आपण पुन्हा एकदा ही स्थिती करणार आहोत आणि या स्थितीमधूनच आपण आता दंड स्थितीमध्ये पण जाणार. सुरुवात करूया. पुन्हा एकदा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ असतील, कपाळ जमिनीवर आहे. आणि आता पुन्हा दोन्ही हात फोल्ड करूया, हाताचे तळवे छातीच्या रेषेमध्ये आहे, हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेने. दोन्ही पाय मागून थोडेसे एकमेकांपासून लांब करा, पायाची बोट जमिनीवर, टाचा सिलिंगच्या दिशेने. आणि आता हळूहळू आपल्याला दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे आहेत बरोबर. हा, मग असंच करायचं पुन्हा एकदा बरोबर. आणि आता पुन्हा दोन्ही गुडघे, सीटचा भाग आपल्याला जमिनीपासून वर उचलायचा आहे, सीटचा भाग जमिनीपासून वर. कोणवे झालं हा, दोन्ही पावलं एकमेकांच्या जवळ येऊ देत, दोन्ही पाय टाचा बघा जमिनीला लागतायत का आपापल्या क्षमतेने. सुरुवातीला हे थोडंसं कठीण जाईल टाचा जमिनीच्या दिशेने जाताना, पण चौड्यांवर जरी उभे राहिला तरी हरकत नाहीये. नजर आपली दोन्हीही पायांच्या अंगठ्यांकडे असेल. आणि आता हळूहळू आपल्याला दोन्हीही पावलं आणि हात एकमेकांच्या जवळ आणायचे, असं करत थोडेसे एकमेकांच्या असे जवळ जवळ येऊ दे. हा बरोबर, छान. आणि मग हळूहळू दंड स्थितीमध्ये उठून सावकाश सरळ व्हायचं. सावकाश. हा बरोबर बरोबर, छान. आणि विश्रांती बरोबर, विश्रांती. आता हे सगळं आपण का करतोय, कारण की पुढे आपल्याला सूर्यनमस्कार बघायचे, तर तिथे आपल्याला डायरेक्ट त्रास न होण्यासाठी आपण ह्या सगळ्या कृती करतोय. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया, मान मागे सैल सोडून देऊया, विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत तिर्यक ताडासन. त्यासाठी दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या, दोन्ही पायांमध्ये अंतर बरोबर. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आहेत आणि हळूहळू हात सिलिंगच्या दिशेने जाऊ दे, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने बरोबर बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची, दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतो. आणि आता एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत उजवीकडे झुकायचंय बरोबर.
श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत डावीकडे. बरोबर. श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे. असं आपलं आपण थोडंसं करून घ्यायचंय. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील. 1 2 3 4 5 6. डोके थांबवायचे, मध्यभागी यायचंय. आणि आता दोन्ही पाय जुळून घ्या. हात तसेच राहू दे, सिलिंगच्या दिशेने वरती सरळ. दोन्ही पाय जुळून घ्यायचे आणि आता श्वास घेत टाचा वर उचलायचे, जमिनीपासून वर, टाचा वर. बरोबर. आणि श्वास सोडत टाचा खाली, हात डोक्यावर. श्वास सोडत टाचा खाली, हात डोक्यावर. हा, थोडीशी डायनामिक हालचाल करायची आहे. बघा, श्वास घेत हात वर, टाचावर. श्वास सोडत आपले हात डोक्यावर आणि टाचा जमिनीकडे. हा, बरोबर. आता हे थोडस डायनामिक हालचाल. हा, वर आणि खाली असं मी बोलू. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. थोड्याशा टाचा जमिनीवर आपटायच्या. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. टाचा जमिनीवर थोडाशा आपटा. आता ह्याला म्हणतात आपण ताडासन श्वसन. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, छान करताय. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अवकाश करून थांबूया. दोन्ही हात खाली येऊ दे आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून देऊया. विश्रांती. थोडस नी बेंडिंग करून घेऊया. दोन्ही पाय आपले ताणले गेले होते. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. थोडस अंतर दोन्ही पायांमध्ये. हातांचे तळवे जे आहेत आता हे गुडघ्यांवर येऊ देत. बरोबर. दोन्ही गुडघे समोरून जॉईन करून घ्या. थोडेसे फोल्ड करायचे आणि समोरून जॉईन करून घ्यायचे. हा, बरोबर. आणि आता गोलाकार फिरवायचे. 1 2. बरोबर. पुढून मागे नेतोय आपण. 3 4 आणि 5. छान. आता विरुद्ध बाजूने थोडेसे गुडघे जे आहेत हे मागे ढकलायचे. थोडेसे मागे ढकला आणि मग अँटी क्लॉकवर. 1. बरोबर. हा, 2. आता मागून पुढे आणतोय आपण. 3 4 5. मध्यभागी येऊन थांबायचं आणि सावकाश सरळ. आज आपण एक वृक्षासन बघूया आणि मग आपण आपलं प्राणायाम दीर्घ श्वसनाला सुरुवात करूया. वृक्षासन कसं असतं? आता इथे आपल्याला दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. घरी जर लहान मुलं असतील त्यांना आवर्जून करायला सांगा. उंची वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त. त्याचबरोबर आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, आपलं बॅलन्स चांगला सुधारला जातो, आपली इम्युनिटी वाढते. तर हे कसं केलं जातं बघून घ्या. दोन्ही पाय जुळलेले आहेत. तर दोन्ही आपल्याला एक पाय, उजवा पाय फोल्ड करायचा आणि त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीला या प्रकारे लावून घ्यायचं. थोडीशी पुढे येते. उजव्या पायाचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला या प्रकारे लावू. हा, बरोबर. ठीक आहे. आता समजा आता इथे आपल्याला बॅलन्स जातोय असं वाटतोय, आपल्याला थोडस आपण डगमगतोय, तर थोडस पाऊल खाली घ्यायचं. म्हणजे जिथे आपला हा गुडघा आहे ना डाव्या पायाचा, तिथे जरी तुम्ही हे पाऊल असं लावलं तरीही चालेल. हा, बरोबर. तरीही पण असं वाटतंय बॅलन्स जातोय, भिंतीला टेकून उभे राहा. भिंतीला टेकून उभे राहा. पूर्णपणे भिंत आहे ना, त्या भिंतीला असं टेकून उभं राहायचं. हा, भिंतीला टेकून उभं राहा. हा, बरोबर. बरोबर. हा, आणि आता सुरुवात करूया आपण. पहिल्यांदा दोन्ही पाय खाली येऊ देत. पाय खाली करा, सरळ करा. हा, आणि सरळ एका बिंदूकडे नजर स्थिर करायची आहे. बरोबर. मान मध्यभागी. आणि आता आपल्याला सावकाश उजवा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला किंवा गुडघ्याला लावून घ्या. आपल्याला जसं योग्य वाटेल त्या प्रकारे मांडी किंवा गुडघा. हा, बरोबर. बरोबर. आणि थोडीशी पाठ लागू देत भिंतीला, म्हणजे कसं बॅलन्स जाणार नाही. हा, ज्यांचा बॅलन्स जातो असं वाटतंय त्यांच्यासाठी पाठीचा स्पर्श होऊ देत भिंतीला. आणि मग आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. बरोबर. बरोबर. आणि मग ते हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. बरोबर. आणि नमस्कार स्थिती. खूप छान, खूप सुंदर.
आणि नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. आपलं संपूर्ण जे आपलं शरीर आहे ते आता उभ्या कक्षेमध्ये ताणलं गेलेलं आहे. वर्टिकली त्याला खेच मिळाली, म्हणून लहान मुलांना उंची वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त. त्याचबरोबर आपल्यातला जो आळस आहे, मरगळ आहे, ती नाहीशी होते या वृक्षासनाने. खूप छान दिसतंय, खूप सुंदर. आणि आता हळूहळू आपल्याला पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे, उलटसाल. बरोबर. आणि मग पुन्हा सावकाश शरीराच्या जवळ येऊ दे. उजवा पाय सरळ करा. तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती. तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती, कारण की आपला पूर्ण भार जो आहे हा डाव्या पायावर गेला होता. बरोबर. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून ठेवूया, फिक्स करूया. बरोबर. आता इकडे असं वाटतंय ना आपल्याला थोडा बॅलन्स जातोय, तर थोडंसं पाऊल खाली येऊ दे, काही हरकत नाही. आपल्याला लाभ जे आहेत हे सारखेच मिळणार. थोडंसं पाय खाली आला तरीही चालेल. बरोबर. आणि आता पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा आणि हळूहळू दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करूया. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. आपला पाठकणा उभ्या कक्षेमध्ये ताणला जातो, बोटाचे स्नायू ताणले जातात. त्याकडे लक्ष. खूप छान वाटतं या स्थितीमध्ये सुद्धा आपल्याला एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो आपल्यामध्ये. खूप छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आणि सावकाश उलट चाल करताना दोन्ही हात खांद्यातून सरळ येतील. मग हळूहळू शरीराच्या जवळ. पाय सरळ. विश्रांती. पायामध्ये अंतर घ्या, विश्रांती. संपूर्ण आपला आता भार जो आहे हा दुसऱ्या पायावर गेला होता. आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. आता आपण पद्मासन बघूया कसं केलं जातं. गेल्या आठवड्यामध्ये आपण अर्ध पद्मासन पाहिलं होतं. आता आपल्याला हळूहळू प्राणायामाला सुरुवात करायची आहे. प्राणायामासाठी पद्मासन हे काय म्हणतात उपयुक्त किंवा थोडस त्याची बैठक जी आहे ही चांगली राहते. पद्मासनामध्ये पाठीचा कडा आपला आपोआप सरळ होतो, म्हणून प्राणायाम करताना शक्यतो पद्मासन किंवा अर्ध पद्मासन आपल्याला करायचं असतं. तर हे कसं केलं जातं बघून घ्या. दोन्ही पाय समोर ठेवायचे. आता तुम्हाला जो शक्य आहे पाय पहिल्यांदा फोल्ड करायचा तो करायचा. आता मी उजवा पाय फोल्ड केलाय, त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीवर ठेवलंय, त्याच डाव्या ओटीपोटाकडे. आपण अर्ध पद्मासन केलं तेव्हा डावा पाय आपण फोल्ड केला आणि तो उजव्या पायाच्या मांडीच्या खाली घेतलेला. बरोबर. आता आज आपल्याला हा डावा पाय फोल्ड करायचा आहे आणि त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या वर ठेवायचंय, खाली न ठेवता वर ठेवायचंय. दोन्ही टाचा ज्या आहेत या क्रॉस होऊन एकमेकींच्या समोर येतात. आता हे झालं आपलं पूर्ण पद्मासन. ओके, हे माताईंना जमलेलं आहे. अट्टहास नाही, आपल्याला जसं जमेल तसं. अर्ध पद्मासन केलं तरीही चालेल सुनील सर. ओके. बाकी पवार सर तुम्हाला जमलंय? पूर्ण पद्मासन, अर्ध पद्मासन, जे जमेल ते आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, हे माताईंचं छान आहे. व्हिडिओ ज्यांचे ऑफ आहेत त्यांनी फक्त करताना सावकाश करा. आपली जशी क्षमता आहे त्याप्रमाणे कृती करायची आहे. दोन्ही हात आता आपले गुडघ्यांवर असतील. द्रोण मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे. थोडेसे खांदे मागून एकमेकांच्या जवळ आणा, म्हणजे आपल्या छातीचं एक्सपान्शन होईल. थोडेसे डोळे अलगद मिटलेले, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. लक्ष आपल्या श्वासाकडे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. करणार आहोत 3 आवर्तनं दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आपापल्या क्षमतेने आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देऊया. दुसरा आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया
संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देऊया. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देऊया. Completely breathe out. आणि करणार आहोत संपूर्ण विभागीय श्वसन, अकार उकार आणि मकारास्थित. उदर श्वसन, पूर श्वसन आणि स्कंद श्वसन. डोळे लगत मिटलेले आहेतच. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट आपलं किंचित बाहेर येईल. छातीचं एक्सपान्शन, खांदे थोडेसे वरच्या दिशेला, कानाच्या दिशेला. आणि श्वास सोडताना अकार उकार मकार एकत्रित. सुरुवात करूया. पोट, छाती आणि खांदे पूर्व स्थितीला आले. दुसऱ्या वर्तनासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना अकार उकार मकार एकत्रित. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अकार उकार मकार एकत्रित. काही क्षण शांत. आज आपण बघणार आहोत सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास. आज प्राणायामाला आजपासून एक बेसिक आपण सुरुवात करतोय. तर जी आपली उजवी नाकपुडी आहे तिला सूर्य नाडी म्हणतात आणि जी डावी नाकपुडी आहे तिला चंद्र नाडी म्हणतात. तर आज आपल्याला फक्त आपण उजवीने श्वास घेणार आहोत आणि सोडणार आहोत, डावीने श्वास घेणार आहोत आणि सोडणार आहोत. प्राणायामाच्या भाषेमध्ये जेव्हा आपण श्वास घेतो त्याला पूरक म्हटलं जातं आणि श्वास सोडतो त्याला रेचक म्हटलं जातं. श्वास घेणं पूरक, श्वास सोडणं रेचक. प्राणायाम मुद्रा ही कशी असते ही मी तुम्हाला उद्याच्या वर्गामध्ये दाखवेल. आज फक्त आपण बेसिक जो प्राणायाम आहे सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास हा करणार आहोत. तर आता आपण सुरुवात जी आहे ही आपण सूर्य नाडीपासून करूया, म्हणजेच आपली उजवी नाकपुडी. सूर्य आपल्याला माहिती आहे की हा ऊर्जेचं प्रतीक आहे. मग सुरुवातीला आपण थोडीशी आपल्यामध्ये एक ऊर्जा निर्माण करूया आणि मग ती पुन्हा शांत करूया. चंद्र हा शीतलतेचा प्रतीक आहे. तर सुरुवात करूया. आपल्याला डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करायची आहे. बरोबर. उजवा हात जो आहे तो तुम्ही ज्ञान किंवा द्रोण मुद्रेमध्ये ठेवू शकता. पाठीचा कणा आपला सरळ. डोळे अलगद मिटून घेऊया. आपली जाणीव जी आहे ही पूर्णपणे उजव्या नाकपुडीकडे आहे. आता श्वास घेताना पूरक आणि सोडताना रेचक असं मी बोलेन त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे. तो श्वास सोडून देऊया उजव्या. श्वास भरून घ्यायचा आहे. संथ रेचक. श्वास सोडून द्यायचा आहे. एकावर दुसऱ्यावर खोलवर दीर्घ पूरक उजव्या नाकपुडीने श्वास भरून घ्यायचा आहे. उजवीने संथ रेचक.
उजवीने पूरब, उजवीने स्ट्रेचर, उजवीने खोलवर दीर्घ पूरब, उजवीने संथरेचर. लास्ट राउंड. सूर्य अभ्यास. उजवीने खोलवर दीर्घ पूरब, उजवीने संथरेचर. डावा हात गुडघ्यावर येऊ दे. आणि आता उजवी नाकपुडी अलगद बंद करूया. जेंटली प्रेस. डोळे अलगद मिटलेले आहेतच. डाव्या हाताची ध्यान करा. आणि आता डावीने आपल्याला पूरक आणि रेचक करायचं आहे. तो श्वास सोडून देऊया डाव्या नाकपुडीने. डावीने खोलवर दीर्घ पूरक. एक श्वास सोडून घ्या. डावीनेच संथरेचर. डावीने पूरक, डावीनेच रेचक. डावीने पूरक, डावीने रेचक. डावीने पूरक, डावीने रेचक. चंद्र अभ्यास. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावीनेच संथरेचक. उजवा हात गुडघ्यावर येईल ध्यान मुद्रेमध्ये. आपण जो सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास केला, आपली जाणीव जी आहे ती दोन्ही नाकड्यांकडे घेऊन जा. आता कदाचित कोणाची उजवी नाकडी ऍक्टिव्हेट असेल, कोणाची डावी नाकडी ऍक्टिव्हेट असेल. त्यात आपल्याला आपलं कळलं असेल, किंवा काही जणांच्या दोन्हीही नाकडी ऍक्टिव्हेट असतील. हे अगदी शांत आहे आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक करतोय, पद्मासन अर्ध पद्मासन ते सोडून द्यायचंय आणि शवासनासाठी स्थिती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर करून विश्रांती घ्यायची. आपण करूया क्विक रिलॅक्सेशन. 2 ते 3 मिनिटांमध्ये सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर करून विश्रांती घ्यायची. सावकाश. दोन्ही पायांमध्ये हात करायचे. आपल्याला सगळ्यांना शवासनाची योग्य स्थिती माहिती आहे. पूर्णपणे पाठीवर करून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर असेल. त्याचा आतल्या बाजूला पायाची बोटं नाकाच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. तळवे सिलिंगच्या दिशेने. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न. कुठलीही हालचाल न करता आपली 3 ते 4 मिनिटांकडे या स्थितीमध्ये स्वस्थपणे राहायचं आहे. आज आपण ही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा छोटासा मागोवा. आज आपण जागृशिरासन हे नवीन आसन पाहिलं. त्याचबरोबर शयन स्थितीमध्ये आपण उत्तम वक्रासन पाहिलं. पोटावर पडून आपण भुजंगासन आणि पर्वतासन ही 2 नवीन आसनं पाहिली. आणि दंड स्थितीमध्ये आज आपण वृक्षासन हे नवीन आसन केलं. या सगळ्या आसनांचा एक छोटासा मागोवा. आणि हे करत असताना नकळत एखादा स्नायू ताणला गेला असेल तर तो आपण शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. माझ्या दोन्ही पायांची 5ही बोटं, तळपाय, पाच, घोंडा, कोपऱ्या, गुडघा, नंदी संपूर्ण दोन्ही पायांच्या मागे जात मी मनाने शिथिल करून घेत आहे. जाणीवपूर्वक शिथिल करत आहे. जाणीव दोन्ही हातांकडे. दोन्ही हातांची 5ही बोटं, तळहात, वळहात, मनगट, पोपट, दंड, खांदा हे मनाने शिथिल करून घेत आहे. जाणीव आपल्या सीटच्या भागाकडे, कमरेच्या भागाकडे आणि पाठीकडे. ते तिन्ही भाग जमिनीवर अलगदपणे विश्रांती स्थितीमध्ये पहुडलेले आहेत. त्या तिन्ही भागांमध्ये स्नायू पाठकड्यांमध्ये 33 मणके शिथिल झालेले आहेत.
ज्याने उदरभाग आणि उदरभाग पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू, छातीचा भाग, छातीचा पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस शिथिल झालेली आहे. गाणी कंठाकडे आणि आपल्या चेहऱ्याकडे, माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहे. माझा चेहरा अगदी शांत आहे आणि हलकस स्मित हास्य माझ्या चेहऱ्यावर. आणि हनुवटी, पोट, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ, संपूर्ण गबड्याचा भाग, माझे दोन गाल, दोन कान, माझं नाक, अंदर घेतलेले दोन डोळे, डोळ्यांची आपली भुजबळ, पापण्या, भुवया, ही मध्य, अतिविरहित कपाल, डोक्याचा मागचा भाग, माझे केस आणि माझ्या टाळूचा किती धर्म. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे किती झालेला आणि याची मला मनोमन जाणवली. 5 मिनिटाचं श्वासन आपल्याला दिवसभराची ऊर्जा टिकवून ठेवण्याचं काम करतात. जाणीव आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेताना माझ्या शरीरातून प्रत्येक स्नायू प्रसरण पावत आहे आणि श्वास सोडताना तो अकुंचित होत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना त्या सृष्टीतली निसर्गातील सकारात्मकता, प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यातली नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता सोडून देत आहे. छान आणि खूप प्रसन्न असं माझं शारीरिक आणि मानसिक स्थिती झालेली आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. ही थंड हवा माझ्या नाकाला स्पर्श करत माझ्या कंठापर्यंत आणि माझ्या फुफ्फुसांपर्यंत जाते. चैतन्य शक्ती माझ्यात प्रवेश करत आहे. श्वास सोडताना उबदार हवेच्या लागत माझी शारीरिक आणि मानसिक अशुद्धी मी बाहेर सोडून देत आहे. प्रचंड शांत प्रसन्न अशी माझी स्थिती झालेली आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. या आठवड्याची सुरुवात, त्या दिवसाची सुरुवात मी प्रचंड ऊर्जात्मक आणि प्रसन्नतेने करणार आहे. समत्वम उच्यते या भगवद्गीतेतील श्लोकामध्ये माझी मानसिक स्थिती ही नेहमी समतोलच असणार आहे, बॅलन्स असणार आहे. कुठल्याही प्रसंगी व्यक्ती न डगमगता अगदी समतोल ठेवणार आहे. योग म्हणजे फक्त शारीरिक कसरत नाहीये, तर आपण जो हा मनाची स्थिती जी आपली आपण समतोल ठेवतो हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. ते आपलं भगवान विष्णूंनी भगवद्गीतेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न स्थितीत आपण स्वतःला एक संकल्प घेऊया. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी, अवचल विरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधने मी नित्य योगाने करणार. रोजचा 1 तास आम्ही स्वतःसाठी देणार आहे. म्हणून आपल्या आई वडिलांचं गुरुजनांचं स्मरण, आद्य देवतेचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद आणि त्या आनंद आसनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये भरतीशी करतात. मान सावकाश डावीकडे इकडे, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाऊया. दोन्ही पाय जोडून घेऊया आणि एक हलकासा टेक द्यायचा. आपण आजच्या दिवसासाठी सुरुवात करणार आहोत. सज्ज झालेले आहोत आजचा दिवस पूर्ण करायला. आणि सावकाश डाव्या कुशीवर घेऊन उजव्या हाताची अगदी सावकाश डोळे अंगात घेतलेले, दोन्ही हात जोडून घेतले आणि शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती. करणार आहोत नवमुद्रा. जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर नेऊया आणि आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे घेऊया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आजची साधना आपण उलट समर्पित करत आहोत. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देत आहोत. सावकाश हळूहळू कमरेतनं सरळ दोन्ही हात खाली, हस्त पुढे करू आणि नेत्र स्पर्श. सावकाश हळूहळू एक दृष्टी इकडे. हरी मनपूर्वक धन्यवाद. हा, आणि एक सूचना म्हणजे सुनील, जर तुम्ही आता पाणी प्यायलात ना साधनेला बसण्यापूर्वी, तर थोडस 10 मिनिटं आधी पाणी पीत जा. कारण की तुम्ही जर ते पाणी पिऊन लगेच जर आसनं केलीत ना, तर थोडंसं पोटामध्ये क्रॅम्प वगैरे येऊ शकतो, म्हणजे थोडंसं दुखू शकतं. म्हणून 10 मिनिटं आधी जरासं पाणी प्यायला आणि मग सुरुवात केली तरीही चालेल. हा, कारण की तो आपण पोट जेव्हा आपलं थोडंसं भरतं ना, मग थोडंसं आसनं करताना थोडासा त्रास होतो, मग कदाचित थोडीशी दुखापत होऊ शकते. म्हणून म्हणून फक्त हे तुम्हाला मी एक सांगतेय, एक सूचना म्हणून. आणि बाकी तुम्ही आसनं म्हणजे आपण साधना झाल्यानंतर 10-15 मिनिटांनी तुम्ही तुमची पुढची सुरुवात म्हणजे पाणी किंवा आपलं ब्रेकफास्ट वगैरे जे काही आहे ते केलं तरी चालेल. म्हणजे आसनं करताना 15 मिनिटं आधी आणि आसनं झाल्यावर 15 मिनिटं आधी थोडासा एक ब्रेक असावा. असं, कारण की आपलं शरीर थोडंसं थकलेलं असतं. जर आपण लगेच काहीतरी खायला सुरुवात केली तर आपलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे, जे थोडंफार व्यवस्थित सुरू झालेलं असतं, ते थोडंसं नॉर्मल होण्यासाठी ह्या सगळ्या थोड्याशा सूचना पाळा. ठीक आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. मीटिंग एंड करते. हॅव अ गुड डे टू.